सर्वांना प्रथम माझा नमस्कार। आणि प्रथमतः मी तुम्हाला सांगतो, मी आमचं काय सांगत नाही, जे काय सांगायचं आहे ते पवित्र शास्त्र बायबलमधून तुम्हाला सांगतो। आणि तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जगावर हुकुमशाही येणार आहे आणि जगाची सत्ता एका माणसाच्या हाती येणार आहे। आज देशामध्ये या जगामध्ये अनेक देश असे आहेत की त्याची हुकुमशाही आहे आणि ही जी हुकुमशाही आहे हे काही कोणत्या ठराविक देशात राहणार नाही, तर जगावर राहणार आहे। आणि हे कसं आहे बघा, ते आपण बघूया पुढं काय त्याची। आपण अध्यायाच्या प्रकटीकरण 13वा अध्याय आणि 14 बघा, जी चिन्हे त्या श्वापदा समक्ष करण्याचे त्याच्यावर सोपवते त्यावरून ते पृथ्वीवर राहणारा ठकवते। म्हणजे तलवारीचा घाव लागला असता जिवंत राहिलेले श्वापदाची मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणारे ते सांगते। त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे, यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जो कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाही ते जीवे मारले जावत असे ते घडवून आणावे। आणि त्या काळामध्ये एक युद्ध होणार आहे आणि एक व्यक्ती अशी असणार आहे, तिला फार मोठी जखम होणार आहे त्या युद्धामध्ये। आणि ती जखम ती बरं होणार आहे आणि लोकांना वाटणार की खरोखर मेलतात आणि जीवन कसा काय झाला, एवढं जबरदस्त गावून तो बरा कसा झाला। आणि ते व्यक्ती काय करणार आहेत म्हणू शकतो, स्वतःची एक मूर्ती करणार आहे आणि मूर्ती करून तेवढं ते ग बसणार नाही, ते जादू करून ती मूर्ती बोलणार ती। आणि ती मूर्ती बोलणार आणि लोकांनी तो म्हणणार की त्या मूर्तीची तुम्ही पाया पडा। आणि तो जो माणूस आहे तो म्हणणार की मीच देव आहे आणि माझ्या पाया पडा। आणि हे जो काळ राहणार आहे हे 7 वर्षाची राहणार आहे। आणि बघा ते बघा त्या आणि बघा ह्यासाठी की त्या श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जो कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाही ते जीवे मारले जावत असे ते घडवणार। आणि तुम्हाला तो जर का तुम्ही त्या मूर्तीच्या पाया नाही पडला, ती व्यक्ती स्वतःची मूर्ती करणार आहे आणि तुम्हाला ती आज्ञा करणार आहे तुम्ही त्याच्या पाया पडा। आणि तुम्ही का जर त्या पाया नाही पडला तर तुम्हाला सांगतो तो तुमचा एक डोळा फोडणार, 100% फोडणार, तुमचा कान कापणार, तुमची जीभ तोडून टाकणार, तुमची नखं उपसून टाकणार आणि तुमचं हाल करणार, असा विषय त्या काळात होणार आहे। आणि त्या काळात कोण होणे अशी देवाची इच्छा आहे। आणि हे तुम्हाला समजण्यासाठी एक तर तुम्हाला बायबलचा अभ्यास पाहिजे किंवा एक तर कुराणचा अभ्यास पाहिजे, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार। आणि बघा पुढे काय म्हणते का 13-16 मध्ये काय म्हणते बघा, लहान थोर धनवान दरिद्री स्वतंत्र व दास ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर खून करून घ्यावी। आणि ती जी व्यक्ती काय करणार आहे, तुमच्या उजव्या हातात एक चीप बसवणार किंवा कपाळावर एक चीप बसवणार। आणि बघा ती चीप जर तुमच्या हातामध्ये असली किंवा कपाळामध्ये असली तरच काय म्हणते का, किंवा ज्याच्यावरती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावान बसलेली संख्या आहे त्याच्याशिवाय कोणालाही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करते। आणि जर का ती तुमच्या हातात खून नसली किंवा कपाळावर खून नसली तुम्हाला विकत घेता येणार नाही आणि विकत काय देता येणार नाही। जर का तुम्ही त्याला देव म्हटला आणि रोज त्याला तुम्ही पाया पडायला लागला आणि त्याला साष्टांग नमस्कार तुम्ही त्या माणसाला घातला तरच तुम्हाला विकत घेता येणार किंवा विकत देता येणार नाही। जर समजा तुम्ही दुकानात गेला आणि म्हटला आम्हाला एक तेला डबा दे, 10 किलो तांदूळ दे, 20 किलो तांदूळ दे, आणि जर का तुमच्या हातात ती चीप नसली किंवा त्या श्वापदाची त्या माणसाची खून जरी तुमच्या कपाळावर उठली तर तुम्हाला ते मिळणार नाही। आणि त्या काळात तुम्ही पाणी अन्नान करून मरणार। आणि देवाची इच्छा आहे की कोण सांगतो तो असणार आहे, माणूस असणार आहे आणि त्याच्यामध्ये जो आत्मा असणार आहे तो सैतानाचा आत्मा असणार आहे आणि सैतान ह्या जगाला ठकवणार आहे आणि स्वतःची स्तुती आराधना ती करून घेणार आहे। आणि सैतान काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला पवित्र बायबलचा अभ्यास करायला पाहिजे, तरच ह्या गोष्टी समजणार। आणि खरोखर
त्या 7 वर्ष भयानक काळामध्ये जगावर हुकुमशाही आणल्या आणि जर का तुम्ही त्या माणसाला देऊन हे म्हटला आणि त्या पायाने पडला तर तुमचं हाल करणार आहे ते आणि त्या काळात कोण होऊ नये अशी देवाची इच्छा आहे। आणि ह्या पवित्र शास्त्रामध्ये सगळं लिहिलंय आणि त्या 7 काळानंतर हे जग आग्नेय नष्ट होणार आहे आणि स्वर्गाचं राज्य ह्या पृथ्वीवर चालू होणार आहे आणि देव तुम्हाला आमंत्रित करत आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्ही यावं आणि खरी गंमत मेल्यावर आहे। आणि ह्या युट्यूब चॅनलद्वारे जेवढं मला सांगायला जमते तेवढं मी सांगायचा प्रयत्न करणार आहे। एवढं थांबवतो। प्रिय लॉर्ड, देवाची तुझ्या